नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बोलणार आहोत ते म्हणजे राहुल गांधींचा जो 300 खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगासमोर त्यांनी काढलेला होता. त्याच्यामध्ये विरोधी पक्षातले लोकसभेचे, राज्यसभेचे असे मिळून 300 खासदार केंद्रीय निवडणूक आयोग म्हणजे केंद्रीय चुनाव आयोग हिंदीमध्ये बोलायचं झालं तर याच्या समोर जाऊन आंदोलन केलं होतं. तुम्ही त्याचे बरेच व्हिज्युअल्स ही पाहिले असतील. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा कशासाठी काढला होता, तर त्याच्यामध्ये जर बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असा त्यांचा आरोप आहे किंवा मतांची चोरी झालेली आहे असा आरोप आहे. आता मतांची चोरी कशामुळे झाली, तर मतदान यादीत बरेचसे फ्रॉड आहेत, बऱ्याच ठिकाणी चूक झालेली आहे असं त्यांचं मत आहे. आता त्याच्यामध्ये ह्यांना डाऊट कसा आला, सर्वात पहिली गोष्ट आहे की ह्यांना डाऊट कसा आला, तर 1 करोड नवीन मतदार आपल्या महाराष्ट्रात ज्यावेळी इलेक्शन झालं तर 1 करोड नवीन मतदार वाढला असं MVA म्हणजे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची हा एक आरोप होता की 1 करोड नवीन मतदार वाढले. 6 वाजल्यानंतर म्हणजे मतदान ज्यावेळी संपुष्टात येतं त्याच्यानंतर ज्या मतदान केंद्राबाहेर रांगा होत्या अशी अतिशय कमी ठिकाणं होती आणि त्या वेळेत बहुतेक करून जास्त मतदान झालं ॲज कम्पेअर टू जेवढं दरवेळी होतं त्याच्यापेक्षा, असा एक आरोप आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे CCTV फुटेज त्या ठिकाणी मागितलं की या अशा वेळी हे झालेलं आहे आणि त्याचं CCTV फुटेज द्या. पण निवडणूक आयोगानं त्याचं CCTV फुटेज द्यायला नकार दिला. त्यामुळं काँग्रेसला असं वाटलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असा त्यांचा आरोप होता. मग त्यांनी काय केलं, तर थोडक्यात सांगायचं तर थोडा रिसर्च करायचा असं त्यांनी ठरवलं. आता रिसर्च करत असताना जर बघितलं तर काही भारतातल्या मतदारसंघावर त्यांनी नजर फिरवली की भारतात किती मतदारसंघ आहेत, त्याच्यातले एक ठराविक मतदारसंघच निवडावे लागतील, कारण हे ठराविक प्रत्येक ठिकाणी तर जाऊन मोजू शकत नाहीत इंडिव्हिज्युअली. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाकडे त्याच्याबद्दलची ऑनलाईन जे डिजिटल यादी असते मतदारांची ती नाही आहे, तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनंच घ्यावी लागेल असं केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं. त्यामुळं हे ऑफलाईन असल्यामुळं त्यांनी एक ठराविक यादी एका मतदारसंघाची घ्यायची असं ठरवलं. पण हा त्यांनी घेताना विधानसभा किंवा लोकसभा असा घ्यायचं ठरवलं. मग आता विषय होता की कोणती यादी घ्यायची किंवा कोणता विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघ घ्यायचा. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसचं असं मत आहे की त्यांचा एक इंटरनल सर्वे केलेला होता लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळी. लोकसभा इलेक्शनवेळी त्यांनी एक इंटरनल सर्वे केला होता की लोकसभेमध्ये कर्नाटकमध्ये साधारणपणे 16 सीट येतील असं त्यांचं एक आकलन होतं. की इंटरनल सर्वे जो प्रत्येक पक्ष करतो इलेक्शनच्या आधी, त्या इंटरनल सर्वेमध्ये त्यांना असं वाटत होतं की आपल्या पक्षाच्या 16 सीट ह्या येतील असं त्यांना वाटत होतं. 16 सीट आपल्या येतील. आता ह्या 16 सीटपैकी आल्या 9 फक्त. आता 9 सीट आल्या म्हटल्यावर त्यांना डाऊट आला, म्हणून त्यामधली एक बेंगलोर सेंट्रलची एक सीट काँग्रेसने निवडली. आता बेंगलोर सेंट्रलची जी सीट आहे त्या सीटमध्ये जर बघितलं तर बेंगलोर सेंट्रलमध्ये ऑब्वियसली
काँग्रेस हरलेली, भाजप जिंकलेली. आता काँग्रेस जी हरलेली ती साधारणपणे 32,000 मतांना हरली. 32,000 वोटमध्ये जर बघितलं तर एका लोकसभा क्षेत्रात साधारणपणे 5 विधानसभा क्षेत्र येतात. काही ठिकाणी 6 येतात, पण जनरली 5 विधानसभा क्षेत्र येतात. या 5 विधानसभा क्षेत्रापैकी एकाच विधानसभेमध्ये भाजप आघाडीवर होती आणि ती तब्बल 1,00,000 मतांना आघाडीवर होती. आणि बाकीच्या सगळ्या विधानसभा मतदारसंघात ही काँग्रेस आघाडीवर होती आणि एकाच भाजप आघाडीवर होती, त्याच्यात त्यांना 1,00,000पेक्षा जास्त मतं जास्त मिळाली. त्यामुळे त्या ठिकाणी काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो साधारणपणे 30,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आला. भाजपचा जो उमेदवार आहे तो 30,000 मतांनी निवडून आला. आता बाकीचे विधानसभा सीट त्यांनी सोडून दिल्या त्या लोकसभेवरच्या आणि एका त्या विधानसभेवर फोकस केला जिथं त्यांना 1,00,000 मतं जास्ती मिळाली आणि ती सीट होती महादेवपुरा विधानसभा. बेंगलोर सेंट्रल लोकसभामधील एक विधानसभा सीट महादेवपुरा या ठिकाणी त्यांनी फोकस केला. आता या सीटवर मतांची चोरी झालेली आहे असं काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस म्हणतोय लोकसभेचे LOP लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत राहुल गांधी यांचं मत आहे. आता त्यामध्ये राहुल गांधींनी काही त्यांचे आरोप होते की मतांमध्ये फ्रॉड झालेला आहे किंवा मतांची त्यांच्या भाषेत सांगायचं तर चोरी झालेली आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर साधारणपणे वेगवेगळ्या पद्धतीनं मतदान झालेलं असं, मतांमध्ये फरक पडलेला असं त्यांचं मत आहे. त्यामध्ये आता मतदान कसं बदल झालेलं आहे, त्यामध्ये डुप्लिकेट वोटर 4-5 पद्धतीनं त्यांनी सांगितलं. साधारणपणे 5 पद्धतीनं मॅन्युप्युलेट झालेला ह्या गोष्टी असं त्यांचा आरोप आहे. आता मॅन्युप्युलेट होताना पहिला आरोप त्यांनी लावला की काही ठिकाणी डुप्लिकेट वोटिंग झालेलं आहे. आता डुप्लिकेट वोटिंग एका विधानसभेत साधारण 11,000पेक्षा जास्त लोकांचं डुप्लिकेट वोटिंग झालेलं, 11,000. आणि त्यामध्ये एकाच व्यक्तीचं 4-4 ठिकाणी नाव आहे. म्हणजे एक व्यक्ती 4 ठिकाणी मतदार करू शकतो असा LOPचा आरोप आहे, लीडर ऑफ ऑपोजिशन राहुल गांधींचा. दुसऱ्या पद्धतीनं जो मतांची चोरी झालेला असं त्यांचं मत आहे ते म्हणजे साधारणपणे फेक पत्ते आहेत असं आढळून आलं. फेक पत्ते, एकाच पत्त्यावरती एकच हाऊस नंबर आहे, 0 हाऊस नंबर आहे, असे 40,000पेक्षा जास्त फेक पत्ते असलेले आढळून आले. 40,000पेक्षा जास्त. आता हाऊस नंबर 0 असलेली बरीचशी घरं आढळून आली, फेक पत्ते असलेले आढळून आले. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तिसरा त्यांचा आरोप होता की एकाच पत्त्यावरती मल्टिपल लोकांनी मतदान कार्ड काढलेलं आहे, की एका 1 BHK फ्लॅटमध्ये 80 जण राहत आहेत, त्या सर्वांचा पत्ता एकच आहे. दुसरा आहे म्हणजे एका वन रूममध्ये 46 मतदार आहेत आणि तिथं जाऊन बघितलं तर ते अवेलेबलच नाही आहेत. अशा पद्धतीनं हा एक आरोप झाला तिसरा. चौथा असा आरोप झाला की फोटो इनव्हॅलिड आहेत. आता फोटो इनव्हॅलिड आहेत म्हणजे काय, तर काही ठिकाणी फोटो अवेलेबल आहेत पण इतके लहान आहेत की ते आयडीवर दिसतच नाहीत, काही ठिकाणी ते गायबच आहेत. त्यामुळे ते इनव्हॅलिडमध्ये पकडलं गेलं. असं तर 4,000पेक्षा जास्त, 4,100च्या आसपास त्या ठिकाणी 4,100पेक्षा जास्त इनव्हॅलिड फोटो आहेत असं आढळून आलं.
आणि त्यानंतर फॉर्म 6चा गैरवापर केला असं राहुल गांधींचं मत आहे. आता फॉर्म 6 म्हणजे काय? फॉर्म 6 म्हणजे न्यू वोटर्स जे ॲड केले जातात. ही जे नवीन वोटर येतात 18 ते 23 वर्षाच्या दरम्यानचे, ज्यांचे नवीन रजिस्ट्रेशन होतं मतदार यादीत, त्यांना फॉर्म 6 भरून या यादीत घेतलं जातं न्यू वोटरसाठी. पण असं लक्षात आलं की 33,000पेक्षा जास्त असे वोटर आहेत की जे 18 ते 23 वर्षात न बसतात. ते जवळजवळ 60, 70, 80 वर्षाच्या ज्या महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्यांना याच्यामध्ये फॉर्म 6च्या माध्यमातून घुसवलं गेलं. आणि हे जे 33,000 वोट्स आहेत ते याच्यामुळे वाढलं असं त्यांचं मत आहे. म्हणजे टोटल जर तुम्ही काढले तर जवळजवळ 1,00,000 मतांपेक्षा जास्त, 1,02,50 मतं त्या ठिकाणी जास्त आहेत असं राहुल गांधींचं मत आहे. पण राहुल गांधींनी हे मांडलं, पण त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट मांडली नाही. ती काय? ती गोष्ट अशी की इलिगल बांगलादेशी बऱ्याच ठिकाणी इलिगली मतदारसंघात येतात. ते कोणाचे वोटर असतात ते तुम्हाला पण माहीत आहे. त्याच्यावरशी काही बोलले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा मला वाटतं बोलणं आवश्यक आहे. आता आज त्याच्यावरती प्रेस कॉन्फरन्स केलेली आहे निवडणूक आयोगानं की हे जे सादरीकरण केलेलं आहे राहुल गांधींनी, त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की राहुल गांधींनी याच्यावरती हलफनामा लिहून द्यावा किंवा मग माफी मागावी. हे जे आहे ते हलफनामा लिहून दाखवावा आणि तो त्याच्यावरती मग पुढं प्रोसेस होईल. आणि जर तुम्ही तो हलफनामा देणार नसाल तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही माफी मागावी असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. आता याच्यावरती काँग्रेस पक्षाला विचारलं गेलं तर ते म्हणतात आम्ही हलफनामा पण देणार नाही आणि माफी पण मागणार नाही. याच्यावरती राहुल गांधींना एक कमेंट विचारण्यात आली. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की हा डेटा तर निवडणूक आयोगाचा आहे, माझा वैयक्तिक डेटा नाही. मग त्यामुळं हलफनामा किंवा असं काही लिहून द्यायचं असं काही कारण नाही. त्याच्यामुळं हा जो विषय झाला आहे हा प्रचंड कॉम्प्लिकेटेड झालेला आहे. बिहारमध्ये पण नवीन निवडणूक याद्या तयार करणं वगैरे चालू आहे. आता बिहारचे जे लालू यादव यांचे सुपुत्र आहेत तेजस्वी यादव, त्यांनी तर इथंपर्यंत म्हणून टाकलं की येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही बॉयकॉट करू. अशा पद्धतीनं निवडणूक आयोगावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर याचं येणाऱ्या काळामध्ये जे काय आउटपुट येईल त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतच राहील. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी बघत राहा माझा चॅनेल. धन्यवाद.